नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। मी रोहित पवार तुमचं स्वागत करतो आजच्या व्लॉगमध्ये। आणि आजचा व्लॉग काय होणार आहे तुम्हाला कळलंच असेल टायटल आणि थंबनेलवरून। पप्पा थोडासा लुक चेंज करा ना। लुक चेंज करू? खरं? हां नक्की नक्की। ठीक आहे, शिवण्या बोलते तर करावंच लागेल। एक मिनिट फक्त। शिवण्या रेडी? हां रेडी। 1 2 3। वाव किती मस्त दिसतंय। थँक्यू। तर आता आपण कंटिन्यू करूया। आता आपण पाहूया इन्ग्रेडियंट्स काय काय आहे, कसं बनवायचं आहे किचन मध्ये जाऊन। एक मिनिट थांबा मित्रांनो। किचन मध्ये जाण्याच्या अगोदर आज जे आपण करणार आहोत त्याच्या आधीचा थोडा बॅकग्राऊंड बघून घेऊया, काय प्रोसेस केलेली आहे ते पहा। हे पाहू शकता तुम्ही, आपण बॉनलेस चिकन वापरत आहोत। हड्डी विरहित चिकन, अर्धा किलो चिकन आपण घेतलेलं आहे आणि पूर्ण ब्रेस्ट आहे, चिकन ब्रेस्ट। ह्याचे आपण बारीक नाही स्लाइस केलेले आहेत। हे स्लाइस करून त्याला आपण असं टोचा मारत आहोत। हे कशासाठी मारत आहोत मी सांगतो तुम्हाला। तर मित्रांनो, हे टोचा मारण्यामागचं कारण एकच आहे की जे मसाले आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते मसाले याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आतमध्ये मुरण्यासाठी आपण हे टोचे मारत आहोत। हे पाहू शकता, आपण जे टोचे मारून घेतलेले ते आता आपण मॅरिनेट करणार आहोत। मॅरिनेटची प्रोसेस आणि काय काय लागणार आहे मॅरिनेटसाठी आता ते पाहून घेऊया आपण। आता पाहू शकता आपण मॅरिनेट करायला काय काय घेतलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 टीस्पून घेतलेला आहे काळी मिरची पावडर। त्याच्यानंतर 1 टेबलस्पून घेतला आहे आपण जिंजर पावडर। त्याच्यानंतर 1 टेबलस्पून घेतला आहे व्हाईट ऑनियन। 1 टेबलस्पून गार्लिक पावडर आहे। 1 टेबलस्पून लाल तिखट मसाला आहे। 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट आहे। मीठ घेतलं आहे, ते आपण चवीनुसार वापरणार आहोत। आणि स्पायसी व्हावी याच्यासाठी आपण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। तर हे सगळं आपण त्या चिकनला लावून त्याचं मॅरिनेशन करणार आहोत। तर आता ते आपण प्रोसेस पाहून घेऊया। मॅरिनेशनला आता सुरुवात केली आहे। तिखट टाकलेलं आहे आपण, बाकीचे सर्व मसाले आपण पाहू शकता जे आता दाखवलेले तुम्हाला ते सर्व ॲड केलेले आहेत। हे चांगल्या प्रकारे आता आपण मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून घेऊन मी तुम्हाला कनेक्ट करतो। पाहू शकता हे छान मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत मायोनीज। मायोनीज ॲड करण्यामागचं कारण हे आहे की हे आपल्याला ज्या पॅटी बनणार आहेत त्या ज्युसी व्हाव्या, त्याच्यासाठी आपण मायोनीज ॲड केलेलं आहे। आणि मायोनीज तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करू शकता। जसं तुम्ही पाहू शकता छान प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून ठेवलेलं आहे। आता हे आपण चांगल्या प्रकारे मुरण्यासाठी म्हणजे मॅरिनेशनसाठी अर्धा तास हे ठेवूया, त्याच्यानंतर आपण हे यूज करणार आहोत। तुम्ही आत्ता पाहिलं असेल की आपण त्या पॅटी तयार केल्या। तर आता पुन्हा का मसाला दिसतोय तुम्हाला, तर याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल हे मगासचे मसाले आहेत, त्याच्यासोबत 2 नवीन इन्ग्रेडियंट्स ॲड झालेले आहेत। 1 टीस्पून आहे ऑरिगॅनो आहे आणि 1 टीस्पून आहे रेड चिली फ्लेक्स। हे आपण आता अजून वेगळ्या पॅटी बनवतो आहे, त्याच्यासाठी हे वापरणार आहोत। तर ती पॅटी काय आहे, कशी बनते ते पण पाहून घेऊया। सो हे पाहू शकता तुम्ही, हे सुद्धा आपण अर्धा किलो बॉनलेस चिकन घेतलेलं आहे जे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण मायोनीज टाकलेलं आहे। तसंच आपण हे सर्व मसाले टाकणार आहोत आणि त्याच्यासोबत अजून एक आपण आयटम ॲड करणार आहोत। तो काय आहे ते तुम्हाला मी सांगतो। सो हा तो आयटम आहे जो आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। मी पाहू शकता हे आहेत ब्रेड क्रम्स। 5 ते 6 ब्रेडचे पीस घेऊन आपण ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून याचा ब्रेड क्रम्स बनवलेला आहे। ह्याच्यातून थोडा आता आपण ह्या मिश्रणामध्ये ॲड करणार आहोत आणि त्याच्यासोबत हे सर्व मसाले ॲड करणार आहोत। जो ब्रेड क्रम्स बनवलेला त्याच्यातून 30 to 40% आपण यूज करणार आहोत ह्या मिश्रणामध्ये ॲड करण्यासाठी। ब्रेड क्रम्स पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करतोय। ब्रेड क्रम्स ॲड करून आता आपण हे व्यवस्थितपणे सर्व मिक्स करणार आहोत। मिक्स करून मी तुम्हाला कनेक्ट करतो।
जसं तुम्ही पाहू शकता आपण ब्रेड क्रम्स आणि बाकी सर्व ते मसाले वगैरे ॲड करून हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा मॅरिनेट करण्यासाठी आपण 25 ते 30 मिनिटं ठेवूया. आता पाहू शकता तुम्ही आपण मैदा घेतलेला आहे 1/2 किलो. ह्याच्यात आपण मीठ टाकत आहोत चवीनुसार. रेड चिली पावडर आपण 1 टीस्पून ॲड करत आहोत. आता हे जे आहे आपण पूर्णपणे मिक्स करून आपण हे जे आपण बनवलेले आहेत पॅटी, त्या पॅटीला लेअरिंग करण्यासाठी आपण हे बनवत आहे. तर हे आता आपण जेव्हा लेअरिंग करू त्यावेळेस तुम्ही पाहू शकता की कसे बनतील पॅटी ते. हे जे आहे मिश्रण तयार आहे. आता आपण याच्या पॅटी बनवणार आहोत. हे पहा, याची पॅटी बनवतोय आपण. आपला जो पोळपाट आहे त्याच्यावर थोडंसं हलकं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आता आपण ही पॅटी बनवत आहोत. जशी ही पॅटी तयार केलेली आहे तशाच बाकीचे आपलं मिश्रण आहे त्याची आपण पॅटी तयार करून घेणार आहोत. हे पाहू शकता आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता याच्यात आपण आपली पॅटी डीप करणार आहोत. पॅटी आपण डीप करून घेतलेली आहे. लगेच ते आपण या ब्रेड क्रम्समध्ये टाकणार आहोत. ब्रेड क्रम्समध्ये टाकल्यानंतर छान तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला जे आहे ब्रेड क्रम्स लागलेले आहेत त्याला. आणि हे आपण आता अशा प्रकारे सर्व पॅटी तयार करणार आहोत. पॅटी तयार झाल्यानंतर मी तुम्हाला कनेक्ट करतो. पॅटी आपल्या तयार झालेल्या आहेत ह्या, आणि ह्या वेगळ्या दिसत असतील, ह्या विदाऊट ब्रेड क्रम्स आहेत. तर ह्या सर्व पॅटी आता आपण अर्धा ते 1 तासापर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत जमण्यासाठी. आता ह्या तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखव. मित्रांनो, आता आपण पाहिलं की पॅटी आपण एक फ्रीजमध्ये ठेवलेली आहे सेट होण्यासाठी. आता दुसरी पॅटी आपण 2 प्रकारच्या पॅटी बनवतोय, राईट. तर दुसरी जी पॅटी आहे आपण ती बनवायला सुरुवात करतोय, ते दाखवतो मी तुम्हाला. ही आपली पॅटी होती. ही आता आपण मगाशी जे दाखवल्याप्रमाणे जे मिश्रण होतं मैदा आणि बाकीचं, त्याच्यामध्ये आता ही आपण चांगल्या प्रकारे एकदम ते घोळत आहोत. आता आपण थंड पाणी घेतोय एका पात्रामध्ये आणि पाहू शकता ह्याच्यामध्ये जे आपण घोळून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण ह्याच्यात ठेवणार आहोत. आता हे परत आपण काढून ह्याच्यामध्ये घोळणार आहोत. हे याच्यासाठी की ते पूर्ण जे आहे हे मिश्रण हे त्याला व्यवस्थित लागावं. पाहू शकता तुम्ही. हे असं आपण प्रत्येक पॅटी सोबत करणार आहोत. पाहू शकता आता हे पण प्रॉपर पद्धतीने झालेलं आहे तयार. हे आता आपण ह्याच्यामध्ये तळायला टाकूया. ही इथे आपण तळायला टाकलेली आहे. त्याच्यासोबत आता सेकंड जी आपण पहिली प्रोसेस केली तीच ह्या सर्व ह्याच्यासोबत आपण प्रोसेस करणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही. आता ही जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा मी तुम्हाला कनेक्ट करतो. हे पाहू शकता पहिलं जी आपण पॅटी केलेली ती झालेली आहे तयार, आणि दुसरी ऑन द वे, आणि तिसरी घोळण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. ह्याच्यात आपण थोडी चिली फ्लेक्स ॲड करत आहोत आणि हे तिने आता आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपण हा सॉस रेडी केलेला आहे जो आपण बर्गरच्या पावाला लावणार आहोत. तो हे तर तुम्हाला माहितीच असेल, जे आपण बर्गर खातो त्याच्यामध्ये असतं. 2 कांदे कापून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो आहेत आणि 1 लेटस आहे. हे आता आपण जेव्हा बर्गर तयार करू तेव्हा तुम्हाला इन डिटेल कळेल. हे पाहू शकता एकदम अशी पाहून आता मला तर KFCची आठवण आलेली आहे, KFCची. आता हे जेव्हा आपण प्रॉपर बर्गरच्या पावामध्ये हे करू, तयार करू, त्यावेळेस मी तुम्हाला कनेक्ट करतो. ही वाली जी पॅटी आहे जी आपण सेट करायला ठेवलेली ती आपण फ्राय करून घेतो. आता ही तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. इथे असं कंटिन्यू नाही ठेवू शकत. पाहू शकता मित्रांनो, आता ही पॅटी आपली तयार झालेली आहे. त्या ज्या विदाऊट ब्रेड क्रम्स होत्या, विदाऊट ब्रेड क्रम्स पाहत असाल तुम्ही, ह्या तर ब्रेड क्रम्सवाल्या झाल्या. आता त्या आपण करून घेतोय फ्राय तेलामध्ये. त्या फ्राय झाल्यानंतर आता त्यासुद्धा कशा दिसतात ते दाखवतो. ब्रेड क्रम्सवाल्या अशा दिसतात आणि ह्या विदाऊट ब्रेड क्रम्सवाल्या तयार झाल्यानंतर दाखवतो. सो आता पाहू शकता ह्या 2 ज्या आहेत ब्रेड क्रम्सवाल्या आहेत आणि ह्या 3 विदाऊट ब्रेड क्रम्स आहेत. जास्त काही फरक दिसत नाही, बट जे आहे ते आहे, ते सांगितलं तुम्ही. आता याच्यात हे आपण आधी केलेल्या पण टाकलेल्या आहेत. एक या आहेत डायरेक्टवाल्या, त्याच्यानंतर ब्रेड क्रम्स आणि विदाऊट ब्रेड क्रम्स, 3 प्रकारच्या आहेत.
आता आपण जेव्हा बनवू तेव्हाच कंटिन्यू करू. इथे पाहू शकता आपण बटर जे आहे ते मेल्ट करून घेतलेलं आहे. आता हे जे आपले पाव आहेत बर्गरचे ते आपण दोन्ही साईडने गरम करणार आहोत. तेल त्याला लावून घेणार आहोत. सॉरी, तेल नाही, बटर. थोडे गरम करून आपण काढलेले आहेत. खालचा जो आहे ब्रेड बेस त्याला आपण आता हा जो सॉस बनवलेला तो लावून घेतोय. पाहू शकता तुम्ही, या दोन्ही ब्रेडची खालची बाजू आहे आणि हे वरचं जे वरती टॉपिंग देणार आहे ते. आता पाहू शकता आपण पॅटी ठेवलेली आहे याच्यावर क्रम्प्सवाली. तर आता आपण ह्याच्यावर कांदा ठेवत आहोत. त्यानंतर थोडे टोमॅटोज ठेवू आणि लास्टला लेटेस. ह्याच्यावर थोडं मेयोनीज आपण ॲड करणार आहोत. या शिवण्याचं आहे, तिला हे आवडतं असं मायोनीज वगैरे जास्त चीजी. याच्यामध्ये आपण थोडं टोमॅटो सॉस पण ॲड करूया. आता पाहू शकता जो वरचा भाग आहे तो आपण लावलेला आहे आणि हा तयार झालेला आहे आपला. पाहू शकता तुम्ही बर्गर तयार झालेला आहे फायनली. बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे खरंच. पाहू शकता तुम्ही बर्गर किती छान पद्धतीने तयार झालेला आहे. आता आपला दुसरा वाला जो आहे तो आपण बनवत आहे. हा कदाचित माझ्यासाठी आहे का? थँक्यू. ह्याच्यात आपण थोडं टोमॅटो सॉस ॲड करूया. थोडा टोमॅटो, त्याच्यानंतर कांदा आणि आता लेटस. आणि हा आता वरचा पोर्शन ठेवलेला आहे. आणि आता हा पण तुम्ही पाहू शकता तयार झालेला आहे. मी प्लेटमध्ये ठेवून दाखवतो तुम्हाला मित्र. पाहू शकता माझ्यासाठीचा जो बर्गर आहे तो तयार झालेला आहे. तर मी खाणार आहे याला. फायनली आता शिवन्या ट्राय करते आहे बर्गर जो तिच्यासाठी बनवलेला आहे आणि ती सांगेल की कसा झालेला आहे बर्गर. मम्मी, आय सो लाईक. मला खूप आवडला हा बर्गर आणि नेहमीप्रमाणे खूप मस्त झालाय. ओके, मी ट्राय करतोय, बघूया. खूप यम्मी अँड ज्युसी आहे खरंच, मजा आली. हा बर्गर जो आहे स्पेशली आपल्या साईशासाठी आहे. साईशा जेव्हा खाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो इधर रिव्ह्यू. साईशा बर्गर खाते. साईशा कसा आहे बर्गर? साईशा सांग ना बर्गर कसा आहे? बर्गर कसं आहे साऊ सांग. ठीक आहे, ती पूर्ण खाऊन नंतर सांग. मित्रांनो, तुम्हाला हा फ्रूट ब्लॉग आवडलाच असेल तर तुम्ही पण घरी ट्राय करा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला कसा लागला. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतो. आणि महत्त्वाचं मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.